BA प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचा पेपर 2 महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण या पेपरबद्दल माहिती पाहत असताना आपण दुसरं प्रकरण गव्हर्नर किंवा राज्यपालाचे अधिकार आपण पाहत होतो। त्या राज्यपालाच्या अधिकारापैकी कार्यकारी अधिकार हे आपलं संपलेलं आहे। तेव्हा आता कायदेविषयक अधिकार याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, राज्यपाल हा विधिमंडळाचा अंग नाही, तरी सुद्धा राज्य विधिमंडळाचे एक अविभाज्य घटक म्हणून राज्यपालास कायदेविषयक कार्य पार पाडावी लागतात। कायदेविषयक दृष्टिकोनात राज्यपालाला कायदेमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे। तसेच ते अधिवेशन तहकूब करणे, वर्षातून 2दा राज्यपाल हे अधिवेशन बोलावितो। या अधिवेशनात पुढे भाषण करणे, कायदेमंडळास संदेश देणे याही बाबी राज्यपालास कराव्या लागतात। विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्याकरिता राज्यपालाची स्वाक्षरी महत्त्वाची असते। त्याच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते। विधेयकास संमती देणे हे त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे। राज्य विधिमंडळात अँग्लो इंडियन जाती जमातीचे प्रतिनिधी निवडून गेले नाही असल्यास राज्यपाल त्या सदस्याची नियुक्ती करतो। तसेच कला, साहित्य, संस्कृती, समाजकार्य, विज्ञान, सहकार इत्यादी क्षेत्रातील 1/6 सदस्याची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचे अधिकार राज्यपालास आहेत। राज्य विधिमंडळाचे कामकाज चालू नसेल अशा वेळी कायदा करण्याची आवश्यकता भासली तर राज्यपालाला वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे। या वटहुकुमाचा दर्जा राज्य विधिमंडळाने संमत केलेल्या कायद्याप्रमाणे असतो। महाराष्ट्रातील प्रशासकीय पद्धतीमध्ये राज्यपाल हेच कायदेमंडळाचे प्रमुख असतात। राज्यातील सर्व कायद्याची धोरणाची निर्मिती करण्याचे कार्य राज्यपालाच्याच नावे केले जाते। कायदेमंडळाचे प्रमुख या नात्याने कायदेविषयक सर्व कार्य राज्यपालांनाच पार पाडावी लागतात। हे कार्य खालील प्रमाणे आहेत। महाराष्ट्र शासनाने राज्यसूचीतील किंवा समवर्ती सूचीतील कोणत्याही संदर्भात मांडलेल्या विधेयकास अंतिम मंजुरी देणे। राज्यसूचीतील विषयाबाबतचे एखादे वादग्रस्त विधेयक आणि समवर्ती सूचीतील सर्वच विधेयके राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवणे। ती राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवून देणे। राष्ट्रपतींनी संमत केल्यानंतर त्यास राज्य शासनाचा प्रमुख या नात्याने अंतिम मंजुरी देणे। कायदेमंडळाच्या नवनिर्वाचित प्रतिनिधीच्या कायदेमंडळ सदस्यत्वास मंजुरी देणे। कायदेमंडळ सदस्यांना सभागृहात शपथ देणे। विधानसभेत 1 अँग्लो इंडियन सदस्याची निवड करणे। विधान परिषदेत विविध क्षेत्रातून 12 सदस्याची निवड करणे। कायदेमंडळाचे आयुक्त संयुक्त अधिवेशन बोलाविणे। संसदीय कार्यविभागाने संभाव्य तारखा ठरविल्यानंतर त्यासंबंधीची घोषणा करणे। कायदेमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यासमोर संयुक्त अधिवेशनात अभिभाषण देणे। राज्यपालाचे अभिभाषण तयार करण्याची जबाबदारी शासनाच्या संसदीय कार्य विभागाची आहे व सर्वसाधारण संयुक्त अधिवेशनात भाषण करणे। विधानसभा बरखास्त झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात राज्यकारभार चालविण्यासाठी हंगामी सरकारची नेमणूक करणे। वटहुकूम जारी करणे। आयोग, समित्या, संस्था, यंत्रणांच्या अहवालावर कायदेमंडळात चर्चा घडवून आणणे। प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी करणे। कायद्याविषयीची वरील कामे राज्यपाल करीत असतात। मित्रांनो, त्यानंतर पुढील अधिकार आहे आर्थिक अधिकार। अर्थविषयक राज्यपालाच्या
परवानगीशिवाय विधानसभेत मांडता येत नाही. राज्यपालाच्या संमतीशिवाय कोणत्याही अनुदानाची मागणी करता येत नाही. राज्याच्या आकस्मिक निधीवर ही त्यांचेच नियंत्रण असते. अशा रीतीने त्यास आर्थिक कार्यही पार पाडावी लागतात. आर्थिक क्षेत्रात राज्यपालांना अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्या आपण तपशीलवार पाहणार आहोत. विधिमंडळात अर्थविधेयक मांडण्यास परवानगी देणे. अर्थविधेयकामध्ये अनुदान, निधी इत्यादीच्या स्वरूपात खर्चाची जी तरतूद केली जाते त्यास राज्यपालाची संमती देणे. आपत्कालीन निधीतून खर्च करण्यास परवानगी देणे व त्या खर्चावर नियंत्रण ठेवणे. संचित निधीतील खर्चास मान्यता देणे. अर्थविधेयकास अंतिम मंजुरी देणे. अर्थविधेयकाच्या मसुद्यात बदल सुचविणे. अर्थविधेयक एखादा पुनर्विचारार्थ विधिमंडळाकडे पाठविणे. अशा प्रकारची अर्थविषयक कार्य राज्यपालांना करावी लागतात. अर्थविषयक अधिकारामध्ये संचित निधीच्या अधिकाराचा महत्त्वपूर्ण समावेश यात केला जातो. राज्याचा संचित निधी राज्यपालाच्या नावे गठीत केला जातो. विधिमंडळात अर्थविधेयक मांडल्यानंतर त्यात राज्यपाल बदल सुचवू शकतात. मात्र अशा प्रकारचे बदल केवळ एकदाच सुचविण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. राज्यपालाच्या सूचना विधिमंडळावर बंधनकारक नसतात. तर पुढील अधिकार आहे न्यायविषयक अधिकार. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नियुक्त्या तसेच जिल्हा न्यायालयातील व त्याखालील न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करणे, त्यांच्या बदली, बढती इत्यादी बाबी संबंधीचे अधिकार राज्यपालांना आहेत. मित्रांनो, राज्य उच्च न्यायालयाचे एखाद्या अपराध्याला शिक्षा दिली असेल तर ती शिक्षा कमी करण्याचा किंवा शिक्षेच्या स्वरूपात बदल करण्याचा किंवा माफी करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. राज्यपाल हे महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेचे प्रमुख पद आहे. त्या नात्याने त्यांना खालील कामे करावी लागतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपतींना सल्ला देणे. महाराष्ट्रातील कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेमणुका करणे. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांना शपथ देणे. जिल्हा व कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशाच्या व कर्मचाऱ्याच्या बदली किंवा बढती, सेवानिवृत्ती, पदच्युती इत्यादी बाबतीत निर्णय देणे. त्याकरिता न्यायाधीशाची विचारविनिमय करणे. एखाद्या गुन्हेगाराने कायद्याचे उल्लंघन केलेले असेल आणि त्या गुन्ह्याचा त्याला पश्चाताप होत असेल तर त्याने न्यायालयाकडे आणि राज्यपालाकडे न्यायबुद्धी दाखविण्याचा अर्ज केलेला असेल तर त्या संबंधी निर्णय घेणे. अशा वेळी राज्यपालांना त्या गुन्हेगाराची शिक्षा कमी करणे, शिक्षेचे स्वरूप बदलणे किंवा पूर्णतः माफ करण्याचा देखील अधिकार आहे. मात्र गुन्हेगारास मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असल्यास किंवा त्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्यास किंवा त्याचा गुन्हा घटक राज्य स्तराचा नसून राष्ट्रीय गुन्ह्याच्या स्वरूपाचा असल्यास राज्यपाल त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. उच्च न्यायालयाच्या संदर्भातील मर्यादित अधिकार राज्यपालांना देण्यात आलेले आहेत. आता राज्यपालाचे इतर अधिकार आहेत ते आपण पाहूया. राज्यपालांना कार्यकारी, कायदेविषयक, न्यायविषयक आणि अर्थविषयक अधिकाराशिवाय इतरही काही अधिकार दिलेले आहेत. राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्याचा कारभार पाहतो. तसेच तो घटक राज्याचा केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करीत असतो. त्यास केंद्र सरकार व राज्य सरकार यातील दुवा म्हणून बघितले जाते. घटक राज्यातील संपूर्ण माहिती राष्ट्रपतींना देण्याची जबाबदारी राज्यपालाची आहे. राज्यपालाने राष्ट्रपती शिफारस केल्यावरच घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येते. राष्ट्रपती राजवटीच्या काळात केंद्राच्या वतीने राज्यपाल शासन कारभार पाहत असतो. घटक राज्यातील विशिष्ट अशा परिस्थितीत राज्यपाल हा स्वविवेकाधीन अधिकार वापरतो. घटनात्मक प्रमुख या नात्याने प्रशासनाचा एकंदर संबंधीचा अहवाल महालेखा परीक्षकाकडून मागतो. तसेच वार्ताहर परिषद बोलवणे, त्यांना मुलाखती देणे, घटक राज्यास उद्देशून सल्ला देणे हेही कामे राज्यपालांना करावी लागतात. ध्वजारोहण करणे, विशिष्ट प्रसंगी मानवंदना स्वीकारणे, भूमिपूजन करणे, पाहुण्यांचे स्वागत करणे, सन्माननीय पदाच्या बक्षिसाचे
वितरण करणे, परदेशाला घटक राज्याला भेटी देणे इत्यादी कामे राज्यपालास करावी लागतात. तर वरील कामाव्यतिरिक्त काही आणखी महत्त्वाची कार्य आहेत ते आपण कार्य पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या तासिकेमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.